उमरगा तालुक्यातील अचलेर इथं जुन्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक, घरावर दगडफेक तसंच 2 वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली। या घटनेनंतर हातात तलवारी घेऊन काही जण फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे परिसरात खळबळ उडाली। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून काही जण एकत्र आले आणि दगडफेक केली। या घटनेत एका घराचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येते। 2 वाहनांना आग लावण्यात आल्याची ही माहिती आहे। यावेळी मारहाण झाल्याचा आरोप करत तक्रार करण्यात आली आणि या घटनेनंतर तलवारी घेऊन काही जण फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। या व्हिडिओची सत्यता तसंच त्यातील व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालेगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसंच न्यूज मराठी दूरचित्रवाहिनीचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांची मालेगाव पोलीस ठाण्यास्तरीय नशामुक्त, तंबाखूमुक्त आणि अंमली पदार्थ विरोधी संयुक्त समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली। अमरावती परिक्षेत्राचे विभागीय पोलीस महासंचालक यांच्या संदर्भीय पत्रानुसार ही नियुक्ती झालेली आहे। 24 ऑगस्ट रोजी मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी गुडदे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले। समितीच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातील 100 यार्ड त्रिज्येत तंबाखूजन्य आणि अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी प्रभावी कारवाई आणि जनजागृती केली जाणार आहे। विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवणं तसंच नशामुक्ती अभियानासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी समितीची राहणार आहे। सामाजिक कार्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या गुडदे यांच्या अनुभवाचा अभियानाला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त होते। नियुक्तीबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधवांनी त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली 1 सप्टेंबर 2026 रोजी मंत्रालयावर ओबीसी महाएल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे। या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची बैठक 26 ऑगस्ट रोजी दुपारी शासकीय विश्रामगृह हिंगोली इथं होणार आहे। या बैठकीत प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसी बांधवांशी संवाद साधणार आहेत। या बैठकीत बोगस कुणबी प्रमाणपत्रांद्वारे ओबीसी प्रवर्गातील होणारी घुसखोरी थांबवणं, ओबीसी विद्यार्थ्यांचं 27% शैक्षणिक आरक्षण कायम ठेवणं, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती आणि प्रत्येक तालुक्यात सुविधायुक्त वसतिगृह सुरू करण्यासह विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे। तसंच ओबीसी युवकांसाठी 27% आरक्षणानुसार शासकीय आणि निमशासकीय नोकर भरती सुरू करणं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% राजकीय आरक्षण लागू करणं, मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि ओबीसी एससी एसटी समाजाची जातनिहाय जनगणना करून ओबीसींची लोकसंख्या जाहीर करण्याच्या मागण्यांवरही चर्चा केली जाणार आहे। सर्वांना जे ओबीसी हिंगोली जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव आणि भगिनींना या माध्यमातून विनंती करण्यात येते की बुधवारी 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे ओबीसी बांधवांची बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीला ओबीसीचे म्होरक्या प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मार्गदर्शन करणार आहे। तरी हिंगोली जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव, विद्यार्थी, युवक, महिला यांनी 11:30 वाजता गांधी चौक येथे जमा व्हावं। त्या ठिकाणी आपल्याला प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचा सत्कार करायचा आहे। त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे बैठक करायची आहे। येत्या 1 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई येथे ओबीसीच्या वतीनं ओबीसी एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या पूर्वतयारीनिमित्त ही बैठक आयोजित केलेली आहे। तरी सर्व ओबीसी बांधवांनी 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे उपस्थित राहावे ही आपल्या सर्वांना विनंती करण्यात येते। जय ओबीसी, जय मल्हार, जय भीम। रिसोड येथील शिव मल्हार कावड मंडळानं यावर्षीपासून सुरू केलेल्या कावड यात्रेत 108 युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। श्रावण महिन्यानिमित्त 23 ऑगस्ट रोजी मंडळ विश्वी येथील प्रसिद्ध विश्वमित्र शिवमंदिर संस्थान इथं पोहोचले। तिथल्या शिवकुंडातील पवित्र जल तांब्याच्या घागरीत घेऊन युवकांनी खांद्यावर कावड घेत सुमारे 60 किलोमीटरचा पायी प्रवास केलाय। विश्वी येथून शेलगाव, डोणगाव, वडजी, मादनी मार्गे रिसोड इथं पोहोचून 24 ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर भगवान मंदिरासह खोलेश्वर, चाफेश्वर आणि रत्नेश्वर भगवान यांच्या शिवपिंडावर पवित्र जलानं अभिषेक करण्यात आला। यात्रेदरम्यान युवकांनी हर हर महादेव, जय महाकाल, भोलेनाथ, भगवान की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला। हिंदू धर्मातील पवित्र श्रावण मासानिमित्त आयोजित या पहिल्याच कावड यात्रेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।
गंभीर आजारामुळे यकृत निकामी होण्याच्या मार्गावर असलेल्या वडिलांसाठी निकिता संजीव कुमार नांदगावकर यांनी स्वतःच्या यकृताचा एक भाग दान करून त्यांना नवजीवन दिले। यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली। वडिलांची प्रकृती आता सुधारते। संजीव कुमार नांदगावकर यांची यकृताची कार्यक्षमता दिवसेंदिवस खालावत असल्याने प्रत्यारोपणाची गरज निर्माण झाली होती। या कठीण प्रसंगी निकिताने स्वतःच्या आरोग्याची चिंता न करता वडिलांना यकृताचा अंशदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला। शस्त्रक्रियेपूर्वी संपूर्ण कुटुंब चिंतेत होतं, मात्र शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर कुटुंबात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झाले। निकिताच्या या निर्णयामुळे वडिलांना नवं आयुष्य मिळालं। त्यांच्या या त्यागातून अवयवदानाबाबत समाजाला प्रेरणादायी संदेश मिळालाय। योग्य वैद्यकीय मार्गदर्शन आणि निर्धारित प्रक्रियेतून केलेलं अवयवदान गरजू रुग्णासाठी जीवनाची नवी आशा ठरू शकते, हे निकिताने आपल्या कृतीतून दाखवून दिलंय। सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड गावाला तब्बल 30 वर्षांनंतर एसटी बस सेवा मिळाली। बस गावात दाखल होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलाय। गेल्या 3 दशकांपासून बस सेवा नसल्याने विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। गावकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून देवखेड इथं एसटी बस सेवा सुरू झाली। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रवीण गीते, सहदेव लाड यांच्यासह सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय। 30 वर्षांनंतर बस सेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या सुविधेमुळे विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि नागरिकांची प्रवासाची मोठी सोय होणार आहे। नमस्कार, मी सध्या आहे सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड या गावामध्ये आणि भारताला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे, परंतु या गावामध्ये अद्यापपर्यंत बस नव्हती। यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड आणि लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते यांच्या मार्गदर्शनाखाली या गावकऱ्यांनी जो आंदोलनाचा इशारा दिला त्या आंदोलनाला यश मिळालं आणि आता या गावामध्ये सध्या मुलींसाठी जो शिक्षणाचा प्रश्न होता त्यासाठी बस सुरू झाली। आपल्यासोबत आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड। आपण त्यांच्याकडून याविषयी प्रतिक्रिया घेणार आहोत। हे बघा, गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 30-32 वर्षापासून या गावाला त्या ठिकाणी एसटी बस नव्हती। इथून रुंगणा म्हणून एक गाव आहे, त्यामध्ये त्या गावामध्ये मुली शाळेत जातात। इथल्या जवळपास 40 ते 45 मुली त्या ठिकाणी 3-3.5 किलोमीटर अंतरावरती शाळेत जात होत्या आणि मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनानं जो चालत जाण्या येण्याचा मार्ग आहे हा त्या ठिकाणी फार गंभीर होता। त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी हा प्रश्न आमच्याकडे मांडला आणि आम्ही विविध स्तरावर, प्रशासकीय स्तरावर त्या ठिकाणी निवेदन दिले, आंदोलनाचे इशारे दिले आणि आज आमच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे। कालपासून या ठिकाणी मुलींना शाळेत जाण्या येण्यासाठी बस सुविधा सुरू झालेली आहे। इथून शाळा किती अंतरावर आहे आणि शाळेत कोणत्या जातात मुली? इथून 3.5 किलोमीटर अंतरावरती 3.5 किलोमीटर अंतरावरती शाळा आहे। तुकाराम कायंदे महाविद्यालय नावाची शाळा आहे, तिथे या ठिकाणी इथल्या मुली शाळेत जातात। आपल्या सोबत आहेत काही गावकरी, आपण आता त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। मंडळी, अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये ही एसटी नव्हती आणि जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून आमच्या गावामध्ये एसटी येत नाही। याच्या अगोदर देवळगाव राजा देवखेड एसटी येत होती, पण अद्याप काही कारणामुळे ती एसटी बंद झाली आणि त्या दिवसापासून शाळेतील मुलं असो मुली असो हे पायीच या रुग्णाच्या शाळेत जातात। तर सहदेव लाड हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जे जिल्हा उपाध्यक्ष आहे, त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी घेतलेल्या पुढाकारातून या गावामध्ये परत आम्हाला एसटी बस पाहायला मिळाली। आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद करतो। या अगोदर आपण या गावामध्ये बस सुरू व्हावी यासाठी कुणाकडे मागण्या केल्या होत्या का? नाही, या अगोदर आम्ही ज्या मेखरमध्ये प्रयत्न केले, मेखर डेपोमध्ये जाऊन त्याला 2-4 वर्ष पण झाले, अनेक प्रयत्न केले। काही लोकप्रतिनिधीकडे गेले होते का? नाही, काही लोकप्रतिनिधी आम्ही काही गेलो नाही। आम्ही 4-5 लोकप्रतिनिधीकडे गेलो होतो आणि त्यांनी काही पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही। त्यांनी फक्त हो म्हटलं आणि तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं असं म्हणायचं आहे का? आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी, पण बस काही गावात नव्हती आली। तर सहदेव भाऊ यांनी आमच्या गावात 30 वर्षानंतर बस आणली आणि आमच्या गावाला म्हणजे खूप बरं वाटलं, कारण शाळाच्या मुली आहे त्या आज रोजी आता शाळेत जाणार त्या बसमध्ये बसून
अतिशय हर्ष उल्हासित गावकरी आहेत की त्यांच्या मतानुसार सहदेव लाड आणि प्रवीण गीते यांनी जो पाठपुरावा केलाय आणि त्या पाठपुराव्याला त्यांना यश जे मिळाले त्याबद्दल गावकरी आनंदित आहेत. आणि त्यांनी बोलता बोलता हे सुद्धा सांगितलंय, आम्ही अनेक लोकप्रतिनिधीकडे गेलोय परंतु त्यांनी सरळ आमच्याकडे फक्त हो मोकार दिला आणि सरळ या मागणीकडे दुर्लक्ष केलंय. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी देवखेड, बुलढाणा. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील सुरोल येथील मुकबधीर कुस्तीपटू अक्षय पवार याची कझाकिस्तान इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झाली. त्याच्या या निवडीमुळे सुरुलसह संपूर्ण वाळवा तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे. अक्षयवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. प्रतिकूल परिस्थितीत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अक्षयनं कुस्ती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. आता कझाकिस्तानमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळाली. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं प्रवास, निवास, प्रशिक्षण आणि स्पर्धेचा इतर खर्च हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अक्षयला आर्थिक मदतीची गरज आहे. शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन करण्यात आले. कझाकिस्तानमध्ये महाराष्ट्राचा झेंडा अभिमानानं फडकवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अक्षयला आता समाजाच्या मदतीची अपेक्षा आहे. नमस्कार, मी आता आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील सुरोल या गावी. सुरोल गाव हे असं आहे की जिथं कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीची परंपरा आहे आणि त्याच गावातील एक मूकबधीर, न बोलता येते ना ऐकता येते असा हा पैलवान जो कझाकस्तानला कुस्तीच्या स्पर्धा होणार तिथं निवड झाली आणि त्या निवडीबद्दल त्या गावातून त्याच्या भरपूर असं स्वागत होते. आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी त्याचे कोच, त्याचे शिक्षक राजाराम पाटील आपल्यासोबत आहे. काय सांगाल सर? आणि संदीप पाटील. तर तुम्ही मला एक सांगा की तुम्ही आता जे या मुलाला कितव्या वयापासून त्याला शिकवायला चालू केलं? त्याला आपण आता जवळजवळ 5वीला असल्यापासून त्याला बऱ्यापैकी आम्ही कोचिंग दिले. मी, राजाराम पाटील आणि संदीप पाटील. संदीप पाटील माझ्यापेक्षा मोठा आहे, तो म्हणजे तो बाहेर नॅशनल वगैरे खेळायला आहे, त्याला सगळी माहिती आहे. त्यामुळं आम्ही ह्याला पाहिजे अशी ॲक्युरेट माहिती दिलेली आहे आणि ह्याला लय असं सांगायला लागत नाही की जेणेकरून बाबा ही कर ती कर. त्याने एकदा बघितलं किंवा एखादा डावाने दाखवला तर त्याच्या मेमरीत लगेच बसतो. त्यामुळे त्याला एवढी लय माहिती द्यायला लागत नाही. इतका तयारीचा पैलवान आहे, गरीब घराण्यातला आहे. त्याचे वडील ही आहेतीच, ही चुलती आहे, ती तिची आई आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या ह्या पोराला मदत करायसाठी गावातले लोक भरपूर धावून येते. आणि तसं एक JT पाटील म्हणून आमचं इंजिनियर आहे ती गावातलं, ह्याच्यासाठी महिन्याला 3000 रुपये मानधन देते ती, याला दुधाला किंवा ह्याच्या खुराकासाठी. त्यांची एवढी परिस्थिती नाही तरी सुद्धा त्याने रोजगार करून त्याला पैलवान केला. कुठलीही कमतरता त्याला पडून देत नाही ती, जी अक्युरेट कुठलीही परिस्थिती नाही. तर अशा या बिकट परिस्थितीवर मात करून त्याच्या आईवडिलांनी त्याला एवढं मोठं शिक्षण देऊन आणि त्याला ते कझाकस्तानपर्यंत जाण्याची एवढी हिंमत दिली. ते आई वडील, त्याचे आई आपल्यासोबत आहेत. काय सांगत आहे आपण तुम्ही? तो 5वीत असल्यापासून हे करतोय, कुस्ती करतोय. हा पहिला बाहेर होता शाळेला, इथं आला की तालमीत जायचा. प्रयत्न आम्ही असं रोजगार मंजूर करूनच त्याचं भागवतो. या काय गावातले पण अशी लोक मदत करते. ते एवढंच आहे की त्याला जरा मदत करावी असं. त्याच्या आईची अशी इच्छा आहे की होता होईल तेवढं परिसरातून कोणी मदत करावी. तर ह्याच उद्देशानं त्याची कझाकस्तानमध्ये निवड झाली. त्या संदर्भात बोलण्यासाठी आणि त्याचे चुलते आहेत, ते चुलते काय सांगतात? काय सांगतात? साहेब नमस्कार. आम्हाला 1 गुंठा जमीन नाही आणि आमच्या रोजगार म्हणून अर्धा निम्म त्याच्या खुराकाला त्याच्या पोटाला अर्धा निम्म जर परपंचाला असत. हे पलीकडे मी काही बोलू शकत नाही. तर हे आहेत राजाराम पाटील सांगितलं त्यांनी की होता होईल त्यांनी जेवढे होता होईल त्याला मदत करावी अशी त्यांच्या आई वडिलांची आणि त्यांच्या कोचची इच्छा आहे. कॅमेरामन सुदर्शन बनसोडे, कृष्णात पाटील, न्यूज मराठी 24/7 साठी सुरोल, सांगली.